ओवळा माचीवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पॅडल कोर्ट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाले। या पॅडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे। या प्रसंगी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे तसेच उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम पद्मश्री सिंधुताई सपकाळ या सेंटरच्या इथे खरं तर पॅडल कोर्टचं आज उद्घाटन सोहळा माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच माननीय माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक तसंच आपल्या स्थानिक नगरसेविका परिषाताई सरनाईक यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली खरं तर या पॅडल कोर्टचं भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झाला आहे। स्थानिक नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि इथले नागरिकही ह्या पॅडल कोर्टच्या भूमिपूजनाला उपस्थित आहेत। मला वाटतं ठाणे शहर खूप जोमाने विकासाकडे धाव घेत आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सातत्याने जो पाठपुरावा ठाणे शहराच्या विकास कामासाठी चालू असतो, त्याच धर्तीवर खरं तर क्रीडाला पण तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि याच्यावर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खरं तर हा भूमिपूजन सोहळा आज इथे संपन्न झाला आहे। तरुण पिढीला एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या खेळाला नवजीवन देण्यासाठी पॅडल कोर्टचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे, त्याचा खरं तर आनंद आहे। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी 2 पॅडल कोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे। महापौर आमच्याताई पिंपळकर, त्याचबरोबर परिषा सरनाईक, आमच्या डेव्हिडताई, आमच्या चव्हाणताई, परिषा सरनाईक आणि प्रामुख्यानं या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राज्यातील पहिलं असं म्हणायला हरकत नाही की 2 पॅडल कोर्ट तेही इंडोर या आमच्या या परिसरामध्ये आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहोत। प्रामुख्यानं MS धोनी यांची एक संघटना आहे आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड सारख्या एका मोठ्या कंपनीची पण एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंडर हे पॅडल कोर्ट चाललं जातील। तरुण युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या पॅडल कोर्टला मान्यता आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मुलं गर्दी करत असतात। या खेळाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधलं हे पहिलं पॅडल कोर्ट आज आपण त्याचं भूमिपूजन करतो आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पणही करतो।